बातमी आता कोल्हापूरकरांसाठी महत्त्वाची आहे, कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता कोणत्याही पेट्रोल वाहनांसाठी इंधनाची मर्यादा घालून देण्यात आली आहे। आता मोटरसायकलला फक्त 200 रुपयांचंच, चारचाकी वाहनाला 2000च पेट्रोल मिळणार आहे। बघूया। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता कोणताही पेट्रोल पंपावर मोटारसायकलमध्ये फक्त 200 रुपयांचंच पेट्रोल भरून मिळणार आहे। पंपांवर होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय। युद्धजन्य स्थितीमुळे मागच्या अनेक दिवसांपासून कोल्हापूरमध्ये पेट्रोल पंपांवर रांगा लागतायत। त्यामुळे यापुढे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2 चाकी पेट्रोल वाहनाला एका वेळेस फक्त 200 रुपयांचं आणि 4 चाकी पेट्रोल वाहनाला एका वेळेस फक्त 2000 रुपयांचं पेट्रोल दिलं जाणार आहे। काही दिवसांपूर्वी हा नियम बांगलादेशनं त्यांच्या देशात लागू केला होता। तो निर्णय आता कोल्हापूर जिल्ह्यातही लागू झालाय। तिकडे इंदूरमध्येही पेट्रोल संपणार या भीतीनं पंपांवर रातोरात मोठ्या रांगा लागल्या। असंख्य वाहनं पंपाच्या परिसरामध्ये आल्यानं वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला। काही ठिकाणी पेट्रोल पंप चालकांनी इंधन नाही असे बॅनर लावले। त्यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण होते। भीतीमुळे लोक टाक्या फुल करू लागले। त्यामुळे भविष्यामध्ये तुटवडा सुद्धा भासण्याची शक्यता वर्तवली जाते। మన పోషకుడు దాకా కెమెరా ఉంటుంది మన ఆడికి ఫోటో వస్తుంది उत्तम रामराव जगदंबे पिंपळगावचा बिननिवृत्त सरपंच तुम्ही सरच्या गावात काय करता अजून रिएलेक्शन होते आमच्या गावात आठ दिवस चूल पेटवून स्वयंपाक करायला लागतोय आणि ब्लॅक नाही मिळतोय, असं लाईनीने मिळत नाही। काय किती घेतात ते सिलेंडरचं? 1400 त्या नुरबार आणलं 1400 रुपयाला एक। ना खायचे वांदे झालेत, काय करायचं? गॅस आता सिलेंडर भेटतच नाही। आम्ही पण आता तिकडे एक बाटला आम्हाला बुक केला, पण अजून बुकच होत नाहीये। जेवण हॉटेलला पण बाहेर मोस्टली तर हॉटेल सर्व बंद आहेत ना, त्याच्यामुळे बाहेर होत नाही। एकच बाटला आहे, आम्ही पण आता त्याच्यासाठी मग गावी चाललोय। म्हणून आम्ही गावी निघालोय चुलीवर जेवण बनवायला। म्हणून आपल्याला जेवण झालं असा प्रश्न नाही, सगळ्यांचे पण हाल होत आहेत। त्यामुळे आम्ही आता दोघी चाललेलो आहे। आम्हाला काय पैशाचा पण काय मार्ग नाही, त्यामुळे आम्ही गावाला चाललो। चुलीवर चुलीवर आम्ही दोघी गावचे आहे, त्यामुळे गावाला आम्ही ॲडजस्ट करू शकतो। दरम्यान अनेक राज्यामध्ये इंधन आणि सिलेंडरवरून परिस्थिती गोंधळात आलेली असताना गॅसवरचं खाल्ल्यानं माणसं शक्तिहीन होत असल्याचा दावा कथा प्रवचनकार देऊ लागलेत। गैस सिलेंडर की मारामारी चल रही,
हमको तो ऐसा लग रहा है ये 2-3 साल ऐसे ही चलता रहा तो लौट के हम लोग वही सतयुग में आ जाएंगे कि बेटा चूल्हे पे रोटी बनानी। ये माताएं मान लो इस बात को, चूल्हे की रोटी से जीवन ज्यादा अच्छा था।